तर कसं काय यूट्यूब फॅमिली, तर मी आज सकाळी सगळं आवरून लॅबला निघलो होतो. सगळं बॅग वगैरे आवरलं. मी प्लॅनिंगने निघलो होतो की 4:30 वाजता आपण रनिंगला पण जाऊया अकॅडमीमध्ये व गोळा पण फेकूया. तर अशा प्रकारे मी सगळं आवरून गाडी वगैरे चालू करून डिक्कीमध्ये पूर्ण आपले शूज वगैरे संध्याकाळी 4:30 वाजता पळायला जायचं आहे, त्यामुळे शूज वगैरे ठेवून घेतले. शूज धुतलेले नव्हते कारण पावसामुळे धुतले की लगेच पावसामुळे ते खराब होत होते. सो आपण उद्या लाँग रनिंग आहे, लाँग रनिंग करून ते शूज धुवून टाकू. तर मी निघलो होतो लॅबसाठी. तर वाटामध्ये जाता जाता बाबूची शाळा म्हणजे हर्षूची शाळा आपल्याला मी दाखवतो तुम्हाला. आपला छोटा हर्षू इथं जातो शाळेमध्ये. सो तुम्ही पाहू शकता हर्षूची शाळा इथे, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल. तर मी अशा प्रकारे इंदोरीमधून प्रगती शाळेमधून रन घेऊन लागलो हायवेला. तर हायवेला जाता जाता आपली इंदोरी गावाची इंद्रायणी नदी तुम्हाला दाखवतो पूर्णपणे. तर हा आहे हायवेचा रोड. पलीकडच्या साईडने एक पूल आहे, तो इंदोरी गावामधनं येतो. आता पाहूया, चला आपण मनोहरनगरमध्ये आलो. पुन्हा आपल्याला इंद्रायणी कॉलेजपासून लेफ्ट टर्न घेऊन सरळ खानगे चौकातून जिजामाता चौकामध्ये जायचं आहे. तर जिजामाता चौकातून एक 800 मीटर डिस्टन्सवरती आपली लायब्ररी आहे. तर आता मी इंद्रायणी कॉलेजच्या इथं आलो आहे. राईट साईडला इंद्रायणी कॉलेज आहे. आपल्याला इथून लेफ्ट टर्न घेऊन सगळं जिजामाता चौकामधून 800 मीटर पुढे लॅबला जायचं आहे. तर मला इथं मोबाईल पकडण्यास थोडी प्रॉब्लेम होत होती गाडी चालवताना, कारण जो पाण्याचा रस्ता आहे तिथं पूर्ण गाडी स्लिप करत होती जेव्हा मी ब्रेक दाबत होतो. तर मी एका साईडने गाडी सावकाश चालवत होतो, कारण मागच्या जे मागून येणार आहेत त्यांना पण प्रॉब्लेम नको गाडी चालवायला. तर मी हा पूर्ण रस्ता, आता जो पूल आहे पुढे समोर, जे पुलाखालून जायचं आहे आपल्याला, ते भरपूर पाणी साचल्यामुळं मी काय तिथं शूटिंग घेऊ शकलो नाही इकडं असल्यामुळं. मी पूर्ण रस्ता क्रॉस करून तुम्हाला पुढे ब्लॉग कंटिन्यू करतो. चला. तरी तळेगावमध्ये काही नगर परिषद का काहीतरी होत आहे आय थिंक. एवढं काही माहिती नाही आहे मला, पण नगर परिषदच आहे. तर चला आपण पाहूया. तर लॅबपाशी आलो मी. गाडी व्यवस्थित सावलीत पार्किंग करून घेतली व इकडे तिकडे पाहून रस्त्याच्या पलीकडे गेलो व रस्ता क्रॉस करून घेतला. त्याला मी तुम्हाला आज पूर्ण लॅब दाखवतो. लॅबमध्ये माझी जागा दाखवतो, कुठे काय बसतो. डोकेश भाई इथे बसलेले आहेत. दुपारी भरपूर सारे असतात, कारण दुपारी जेवण वगैरे चालू असतं तर भरपूर सारे येऊन बसतात. तर चला मी तुम्हाला आज माझी जागा व लॅबमध्ये आल्यानंतर काय प्रोसेस करावं लागते पहिल्यांदा ते मी दाखवतो मी तुम्हाला. ओके, चला पाहूया. पहिलं तर जेव्हा आपण लॅबमध्ये येतो तर बाहेर आपल्याला रॅकवरती शूज काढावं लागतात. कधी कधी काय होतं, मॅडम चेकिंगसाठी वरती येतात, सो ते चिडतात वगैरे होतात. तर आपण आपली काळजी घ्यावी. तर मी अशा प्रकारे शूज काढून घेतले व माझ्या जागेवरती येऊन सगळं बॉटल वगैरे, तर कालचं पाणी बॉटलमध्ये असल्यामुळे मी ते फेकून देतो. सो नवीन पाणी भरायला जातो आणि तिथे एक रजिस्टर आहे, ते नोंदणी बुक आहे. तर त्यावरती आम्ही नाव, सिग्नेचर आणि आम्ही केव्हा आलो त्याची पूर्ण नोंदणी आपण रजिस्टरवरती करतो. तर नोंदणी वगैरे केली आणि टाईम पाहिला. टाईम नव्हता माहिती मला किती झाला आहे, त्याच्यावरती टाकायचा होता टाईम. तर टाईम वगैरे पाहून सगळं नोंदणी वगैरे करून मी माझ्या जागेवर येऊन बसलो. देन मॅथचं लेक्चर करायचं होतं मला. सो मी ब्लूटूथ वगैरे कनेक्ट केले दुसऱ्या फोनला, माझ्या अँड्रॉईड फोनला. ब्लूटूथ कनेक्ट करून मी लेक्चर कंटिन्यू केलं व थोडं तर मी दुपारी एक ब्लॉग अपलोड केला होता सकाळी, पण नेटवर्क इश्यू खूप होता, तर ब्लॉगला खूप टाईम लागत होता. दुपारी जेवण केलं, जेवणानंतर थोडे पेरू खाल्ले. ते मी 4:30 वाजले सगळं करता करता. तर शूज वगैरे घालून निघालो रनिंगला. मी सागरदादाला आणलं होतं सोबत. सागरदादा आणि गुणूदादा आलते. सो गोळा वगैरे फेकला, त्यांच्या मार्गदर्शनाने गोळा वगैरे फेकला आणि पुढे चौराई देवीला आम्ही दर्शनासाठी गेलो. मी दर्शनासाठी यासाठी गेलो, दर्शन तर व्हावेच, पण
जे आपल्या रनिंगचा हे पण वाढतो, कारण डोंगरावरती जास्त स्टॅमिना वाढतो आपल्या रनिंगचा. तर मी पळत गेलो, ते अशा प्रकारे चालत आले ते मागणं. पुढे जाऊन त्यांच्यासाठी थांबलो. तर चालत चालत आम्ही आलतो चावराई देवीच्या पायथ्याशी. तर पाहूया, आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो. चला. तर तुम्हाला मंदिर दिसत असेल. मंदिर हे अतिशय डोंगराच्या पायथ्याशी होतं, एकदम डोंगराच्या एकदम कडेला. मी इंस्टाग्रामच्या रीलवरती पाहिलं होतं मंदिर, पण आज दर्शनासाठी आलो. तर असं पाय वगैरे धुवून घेतले, ते तोंड वगैरे, मंदिरात आलो व दर्शन करून घेतले देवींचे. तर फोटो वगैरे क्लिक केले काही, आणि तुम्ही पाहू शकता एकदम कडेला आहे डोंगराच्या मंदिर. तर थोडे फोटोज वगैरे, सेल्फीज वगैरे घेतले देवीसोबत, आणि तिथून आम्ही पुन्हा वापस खाली निघालो. तर खाली येता येता हळूहळू येता येता मी तर पुढे पळतच आलतो, ते मागणं चालत आले दोघं. खाली जाऊन थांबलो, 2-3 अजून गोळे फेकले. लॅबला आलो. लॅबला येऊन 1 तास थांबलो, JK घेतलं. देन घरी निघालो. 8:15 वाजले होते. हा नमुना भेटला मला, क्रिकेट बघत होता. शूज वगैरे घातले, रॅकवरतीच होते शूज. मोबाईलमध्ये बघायच्या वेळेस शूज पण सापडत नव्हता मला खाली. तर शूज घालून प्रकारे व्यवस्थित खाली आलो. खाली येऊन गाडी पलीकडच्या साईडला उभी होती. मी अलीकडे कधीच गाडी लावत नाही, पलीकडे सावलीत गाडी असते. तर आलो गाडीकडे व गाडी चालू केली. आणि 8:15 वाजल्यामुळे घरी पण जायला उशीर झाला, कारण त्याचा कॉल आला होता, बड्डेला जायचं होतं कुठंतरी. गाडी चालू केली व पेट्रोल पंपावरती येऊन पाहत होते, एवढी गर्दी होती, तरी पण आता थांबावं लागलं. तर पेट्रोल भरलं 200 रुपये. अशा प्रकारे पेट्रोल भरता होता, खूप उशीर झाला व मी ब्लॉक इथंच थांबवला.